आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार। महायुतीमध्ये 160 ते 170 जागा मागण्यासंदर्भात चर्चा होणार। आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव। सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली। मनोज जरांगे यांचा आरोप। मराठवाड्यामधील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकर यांचं सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन। आंदोलक अजय बारसकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान केली जात आहे। धारावीवरून उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। धारावीचे टेंडर रद्द का करू नये याचं सरकारने उत्तर द्यावं। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। अदानी हे जसे मोदी साहेबांचे मित्र आहेत तसेच ते पवार साहेबांचे देखील मित्र आहेत। उद्या पवार साहेबांनी डोळे वटारले तर शेपूट घालू नका एवढीच विनंती। संदीप देशपांडे यांचा धारावी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंना टोला। काहींच्या मानसिकतेलाच बुरशी लागली आहे। उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा। वाघनखांनी विरोधकांच्या बुद्धीवरची बुरशी काढा या फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर। पुढील 41 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल जोमाने काम करा। महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची आहे उद्धव ठाकरे यांचे विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना।